नमस्कार. मी सौ दीपाली दिनेश उपासनी, ज्योतिषशास्त्री, हुरा मार्तंड. मी दिनेश उपासनी गुरुजी, ज्योतिष एवं धार्मिक विधी, वैदिक कर्मकांड. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, संवत 2082-83, पराभव नाम संवत्सर. चैत्र शुद्ध प्रतिपदा इसवी सन 2026-27 चं पंचांग वाचन. स्वस्ती श्रीमंद्रप शालिवाहन शक 1948. पंचांगाचं वाचन आज आम्ही दोघं उभयंता करत आहोत. तर या ठिकाणी आपण ते श्रवण करावे. सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं संवत्सर सगळ्यांना सुखा समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, सुख समृद्धी, ऐश्वर्य, चांगलं आरोग्य देणारं जावो हे प्रभू श्रीरामरायांच्या चरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना आम्ही दोघं उभयंता शुभेच्छा देतो. आता पंचांगाचं वाचन मी करतोय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः. अथ संवत्सर फलम स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतिं खेटान् ब्रह्म विष्णु शिवात्मकान् संवत्सरफलं वक्ष्ये सर्वकामार्थसिद्धये. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरण उभारावी. मंगल स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुलं यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्षफल लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजेच व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी म्हणजेच संपत्ती प्राप्त होते. कडुलिंबाचे चूर्ण किंवा गोळी कशी बनवायची तर मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाचे जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर राहते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चाद्वाधान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यं फलं वार्षिकं नित्यं यः शृणुयादगौगदलनं चायुर्यशः श्रीकरं वेदा विष्णुहरौ रविन्दुमहिजा सौम्यो गुरुर्भार्गवो मन्दो गुसशिखस्य शत्रुदलनं कुर्वन्तु ग्रहाः. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते.
ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी व राहू केतू हे सर्व शत्रूंचा नाश करून वर्षप्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख, दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची, शुक्र कोमल वाणीची वाढ करू, शनी आनंद व राहू बाहुबलदेव आणि केतू तुमच्या कुळाची उन्नती करू. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात, ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ति श्री सिद्धान्तमतेन समस्त जगत उत्पत्ति स्थिति लय कारण श्री महाविष्णुर्नाभिर्कमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्मणः परमायुर्वर्षशतं तत्रार्धं यातम् उत्तरपञ्चाशदब्दे प्रथममासे प्रथमपक्षे त्रयोदशघटिकाः द्विचत्वारिंशत्फलानि अक्षरत्रयंच गतम. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, स्थिती, संरक्षण, लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या कमलनाभीपासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे आणि त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटका 13 पळे 42 आणि 3 अक्षरं होऊन गेली आहेत. 4 युग 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. आता त्यांची नावे बघा: स्वयंभव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी अशी 14 मनु. आणि त्या एक मनूत 71 महायुग होता. एका महायुगाचं वर्ष 43,20,000 आहे. त्याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. आता हे चालू असलेलं वैवस्वत मन्वंतर हे कितवं आहे तर 7वं आहे आणि वैवस्वत मन्वंतरातले 27 महायुग होऊन गेले. चालू असलेलं वैवस्वत मन्वंतर हे 28वं महायुग चालू आहे. आता कलियुगाच्या 4थ्या चरणात वर्ष किती आहेत? 17,28,000. त्रेतायुगाचे 12,96,000. द्वापार युगाचे 8,64,000 आणि चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,32,000 असं सांगितलेलं आहे. तन्मध्ये षटशककर्तारः आदौ इंद्रप्रस्थे युधिष्ठिरशकाः चतुश्चत्वारिंशदधिकत्रिसहस्रयुताब्दाः द्वितीय उज्जयिन्यां विक्रमस्तस्य शकाः पञ्चत्रिंशदधिकशतयुताब्दः तृतीयः प्रतिष्ठानगरे शालिनवाः शालिवाहनस्तस्य शकाः अष्टदशसहस्रवर्षाणि चतुर्थो वैतरिण्यां विजयाभिनन्दनस्तस्य शका 10,000 पंचमो गौडदेशे धारातीर्थे नागार्जुनस्तस्य शकाः 4,00,000 षष्टकरवीरपत्तने कर्नाटके कल्क्यावतारः तस्य शक 21,000,000 आता कलियुगामध्ये सांगा सहशक करते. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराजा झाला, त्याचा शक 3,044 वर्ष. दुसरा उज्जैनियात विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा
वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. 5वा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्ष. 6वा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्ष मागे पडली व 4,26,873 वर्ष शिल्लक आहेत. अद श्री स्वस्ति श्रीमंद्रभ विक्रमार्क समयादित संवत 2082 पिंगल नाम संवत्सरे तथा श्रीमंद्रपशालिवाहन शके 1948 पराभव नाम संवत्सरे राजा गुरु मंत्री भौमः कोशाधिपः शुक्र मेधाधिपः चंद्र पर्वस्यास्याधिपः गुरुः सेनादुर्गयोरधिपः चंद्र छत्रधनक्षेत्राणामधिपः गुरुः नरसाधिपः शनिः आज्ञाधिपः चंद्रः मध्यपश्चाद्धान्याधिपः बुधा निरशेषगुरुः व्यापारफलकेटकप्रतापानामधिपः शनिः व्यवहारवस्त्रकाष्ठानामधिपः चन्द्रः नगराधिपः चन्द्रः सर्वेषामधिपः गुरुः इत्यधिपः आदौ संवत्सरफलम् अग्रधान्यमधिकं जलमल्पं भवृतां भवति युद्धमनल्पं स्याज्जनो गदवशाद्बद्धामावत्सरो यदि पराभवनामाः. हे संस्कृत श्लोक आहे, याचा अर्थ मराठीत श्रवण करा. या पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजादी फलांची व्यवस्था म्हणजे राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेश, ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी मिळेल. प्रधानाचे फल पश्चिम प्रांतामध्ये होईल. मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपूर बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस मिळेल. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये मिळेल. आग्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी असेल. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभागात होईल. अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये, निरसेशाचे फल दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेशात, फलाधिपतीचे फल गुजरात, सौराष्ट्रामध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल, भांडणे वाढतील. मेघादीप चंद्र असल्याने पाणी विपुल आणि धनधान्य भरपूर वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसेशांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आता पावसाबद्दल सांगतो. पंचांगामध्ये दिलेलं आहे. आर्द्रा नक्षत्राचा प्रवेश हा नीज ज्येष्ठ शुद्ध पक्ष अष्टमी सोमवारी हा 22 जून 2026 आर्द्रा नक्षत्र प्रवेश होतोय. दुपारी 12:26 आणि त्याचं फळ असं आहे की पाऊस चांगला पडेल, धान्य कापड पुष्कळ होईल,
धनधान्य भरपूर होईल. आता तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल, पण भांडण तंटे वाढतील, रोगराई वाढेल. आणि पशुपालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, पण जनावर सुखात राहतील, जनावरांना आनंद होईल, धनधान्य वाढेल, दूध दुपत भरपूर मिळेल. मेघनिवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आडक म्हणजेच पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने पातक जाते, योगाने रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सर आज हे बघा, आज नवीन संवत्सर, आपला नवीन वर्ष, नूतन वर्ष सुरू होत आहे. आणि आजच्या दिवशी हे पंचांग वाचन, संवत्सराचं फल म्हणजे वर्षफल ज्योतिषी ब्राह्मण यांच्याकडून श्रवण करावं असं आपलं शास्त्र, आपला हिंदू धर्म सांगतो. म्हणून ते आम्ही दोघांनी उभयंतांनी तुमच्यासमोर पंचांगाचं वाचन केलेलं आहे, आपण ते श्रवण केलेलं आहे. सगळ्यांना मनातल्या इप्सित कामना सिद्धी व्हाव्यात, चिंतित कामना सिद्धिरस्तु, सगळ्यांना सुख समाधान आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशा शुभेच्छा आम्ही देतो. आणि हे शुभकारक वर्षफल भक्तीने आपण सगळ्यांनी श्रवण केले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. इति संवत्सर फलम श्री गणेशार्पणमस्तु. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तथास्तु. शुभं भवतु.